नमस्ते. सर्वप्रथम मी मोरे साहेब आणि सोहेलभाई सय्यद व आपले सर्व पत्रकार बांधवांचे मी मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो की नगरपालिकेमध्ये चालू असलेल्या घडामोडी या आपण आपल्या चॅनलमार्फत जुन्नर शहरातील सर्वसामान्य जनतेपर्यंत आपण आमचे म्हणणे, आमचं मत व नगरपालिकेमध्ये चाललेला सगळा प्रकार तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवतात, त्याबद्दल आपले आभार. सुरुवातीला माझ्या आधी आमचे सगळे नगरसेवक बोलले. त्यांनी या आज जी घटना घडली त्याबद्दल सर्वांनी सविस्तरपणे आपल्याशी बोलले. सुरुवात याच्यापासून करतो का जेव्हा जुन्नर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक डिक्लेअरचा कार्यक्रम जाहीर झाला, सर्वप्रथम त्याच्यानंतर प्रभाग रचना सगळ्यात पहिले करण्यात आली. तेव्हा प्रभाग रचना होत असताना आपल्या नगरपालिकेमध्ये आपले जे सीओ साहेब आहेत तेव्हा त्यांची जुन्नर नगरपालिकेमध्ये नियुक्ती झाली. ठीक आहे, ते नवीन होते, 2-4 दिवस होते, परंतु जुन्नर शहरातले एका नेत्याचे जे काय एका तालुक्यातले एका मोठ्या नेत्याचे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सीओ साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने केली. प्रभाग रचना करण्यातच अशी आली होती का त्यांची माणसं जास्त निवडून यावी व आमच्या पक्षाची माणसं एकदम कमी प्रमाणामध्ये निवडून यावी. सुरुवात त्यांची तिथून झाली. त्या संदर्भामध्ये मी सीओ साहेबांकडे गेलो होतो. सीओ साहेबांना म्हटले मला काय माहीत नाही, मला 4 दिवस झाले येऊन, हे ऑलरेडी माझ्या नियुक्ती होण्याच्या आधीपासून हे सगळं प्रोसेस आहे. ठीक आहे, चला 4 दिवस होते त्यामुळं आम्ही काही एवढं मनावर घेतला नाही. त्याच्यानंतरून तो कार्यक्रम जाहीर झाला, प्रभाग रचना झाली. अतिशय चुकीच्या पद्धतीने तोडण्यात आले. कुठलेही प्रभाग कुठेही जॉईन करण्यात आले. तरी निवडणुकीला सामोरं जायचं 9-10 वर्षाचा मोठा कार्यकाळ नगरपालिकेमध्ये तसाच राहून गेला होता. सगळी कामं शहरामध्ये पेंडिंग होती. त्यामुळे सर्वांनी मानसिकता केली बाबा जे आहे त्या परिस्थितीमध्ये निवडणुकीला सामोरं जायचं. कार्यक्रम पुढं चालत असताना त्याच्यानंतर प्रोसेस आली मतदार याद्यांची. तर जुन्नर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा नगरपालिका निवडणुकीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदार याद्यामध्ये हस्तक्षेप झाला का आजपर्यंत कधीच इतिहासात या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असा हस्तक्षेप झाला नव्हता. 5-5, 6-6 वेळा मतदार याद्या चेंज झाल्या. अख्खेच्या अख्खे प्रभाग खाली करून टाकले. आपल्या मर्जीने जुन्नर शहराच्या बाहेरची लोक आपल्या प्रभागामध्ये वळवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. शहराच्या बाहेरची लोक मतदानाला या ठिकाणी आली. मंचर मधली लोक, गोळेगाव मधली लोक, अमरापूर मधली लोक, माहरवाडी मधली लोक, धामणखेल मधली लोक, असे अनेक 12 मधली लोक, अशी मोठ्या प्रमाणामध्ये मतदार याद्यामध्ये मोठा घोळ झाला. मला सांगायला अतिशय वाईट वाटतं का जेव्हा मतदान 2 डिसेंबरला जुन्नर नगरपालिकेचं मतदान होतं तर 28 किंवा 29 तारखेला सुद्धा मतदार याद्या चेंज झाल्या. मी ज्या प्रभागातून निवडणूक लढलो, जिंकून आलो, माझ्या प्रभागामध्ये मतदारांची संख्या होती 3030. ती जेव्हा मतदानाच्या 2 दिवसापूर्वी अंतिम, म्हणजे ती पण यादी अंतिम नाही म्हणता येणार, ती यादी जेव्हा चेंज झाली, ज्याच्यावर आमचं मतदान झालं, त्याच्यामध्ये 3022 मतं, त्याच्यात सुद्धा 8 मतं माझी कमी करून त्या प्रभागात कमी करण्यात आली होती. या अशा मोठ्या मोठ्या प्रमाणात घडामोडी झाल्या. आम्ही आपलं जाऊ द्या बाबा, आज व्यवस्थित होईल, सगळं होईल. निवडणूक झाली, जिंकून आलो, त्यांचे नगराध्यक्ष बसले, सत्ता बसली, आम्ही कमी संख्येमध्ये निवडून आलो. पण आम्ही कितीही कमी संख्येमध्ये निवडून जरी आलो तरी आम्ही एकजुटीने, एका ताकदीने, आम्ही सर्व एका विचारांनी पुढे चालणारी लोक आहोत. सर्व नगरसेवक आमचे जुन्नर शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही कुठल्याही प्रकारे कोणाच्याही दबावाला आम्ही बळी पडणारे नगरसेवक नाही आहोत. मग त्याच्यानंतर सांगायचं झालं तर नगराध्यक्षाची निवड झाली, सगळे नगरसेवक निवडून आले, 1 महिन्याचा कार्यकाळ जवळजवळ संपत आला. उपनगराध्यक्षाची निवडणूक आली. उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीला अख्ख्या जुन्नर तालुक्याने पूर्ण घडलेला प्रकार सगळा पाहिला. तेव्हा जो प्रकार घडला, आम्ही जो त्या पक्षातील उमेदवारावर आम्ही हरकत घेतली होती, त्यांच्या हरकतीचे आम्ही जे डॉक्युमेंट्स नगरपालिकेमध्ये सादर केले होते, ते डॉक्युमेंट सादर केल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने ते डॉक्युमेंट्स गहाळ केले, हरवून टाकले. जेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांना कलेक्टरकडे जायची बारी आली, कलेक्टर साहेबांकडे जात असताना त्यांच्याकडे डॉक्युमेंट नव्हते, तर त्यांनी माझे सहकारी मित्र नगरसेवक वाजिदभाई नामदार यांना फोन केला. यांना फोन करून ते डॉक्युमेंट आम्हाला द्या अशी त्यांना विनंती केली. वाजिदभाई सकाळी 7:30 वाजता माझ्याकडे घरी आले. मी त्यांना त्या डॉक्युमेंट्सची कॉपी फोटो मार्फत दिली. ते माझ्याकडे मागत होते, माझ्याकडे एक सिंगल कॉपी होती. मी फोटो दिले आणि ते डॉक्युमेंट्स घेऊन ते पुण्याला गेले प्रिंट काढून. म्हणजे कुठला हा प्रकार आहे?
ज्या महत्वाच्या विषयावरून अख्ख्या तालुक्याचं राजकारण तापलं, एवढे महत्वाचे डॉक्युमेंट्स प्रशासनामधून गायब होतातच कसे? जर नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवक हॉलमध्ये बसलेले असताना प्रोसिडिंग बुक फाडलं जाते, याच्यामध्ये कुठले कुठले अधिकारी या नगरसेवकांना सामील आहेत ज्यांनी हे डॉक्युमेंट्स फाडले? एवढा मोठा गदारोळ नगरपालिकेमध्ये झाला. सीओ साहेबांना विविध लोकांचे फोन येत होते. सीओ साहेब सारखे अँटी चेंबरमध्ये जात होते, खिडकीमधून बाहेर बोलायचे. मी 2 वेळा जाऊन त्यांना बोलावं, साहेब तुम्ही असं फोनवर बोलू नका, आम्हाला फोनवर बोलायला अलाउड नाही, तुम्ही कसं काय फोनवर बोलताय? तुम्हाला आम्हाला नियम वेगळा, तुम्हाला नियम वेगळा का? तुम्ही इथे आमच्या समोर, आम्ही फोन बोलत नाही, इथं आमच्या समोर येऊन बसा. नाही बोले वेगळा फोन आहे, वेगळा फोन आहे. ते येत फोन ठेवला का ते स्टेजवर यायचे, तिथे येऊन ते बोलायला लागायचे. तसं पाहिलं गेलं तर नगराध्यक्ष सभागृहात असताना पीठासन अधिकारी नगराध्यक्ष होते, तर सीओ साहेबांना त्या मीटिंगमध्ये बोलायचा अधिकार नाही. आम्ही जे आमचे मुद्दे मांडत होतो, हे आम्ही कायद्यानिशी मुद्दे मांडत होतो. आम्ही काय असं कोणालाही आमचा व्यक्तिगत राग नाही. आमचं म्हणणं होतं, जर पीठासन अधिकारी त्या ठिकाणी सभागृहात बसलेले आहेत तर त्यांना बोलायचा अधिकार नाही. मग तो विषय झाल्यानंतर त्यांनी तरी मध्ये खूप हस्तक्षेप केला. त्याच्यानंतर प्रचंड गदारोळ झाला. गदारोळ झाल्यानंतर प्रोसिडिंग बुक फाडण्यात आली. त्याच्यानंतर ती सभा संपली. ती सभानंतर आता आम्हाला या आजच्या विषयाचा, समिती वाटपच्या विषयाचा अजेंडा आला. अजेंडा आल्यानंतर जेव्हा माझ्याकडे ते नगरपालिकेचा शिपाई माझ्याकडे पेपर्स घेऊन आला, अजेंडा घेऊन आला, तेव्हा मी ते सह्या चेक केल्या. सगळ्या नगरसेवकांचे त्याच्यावर डॉक्युमेंट घेतल्यानंतर सह्या होत्या. हो, सगळ्यांनी स्वीकारले होते सर. सगळ्यांनी. नाही, ते मला जे दिसलं ते मी सगळं पाहिलं. सगळ्यांच्या सह्या त्याच्यावरती होत्या. म्हणजे तो कलेक्टर साहेबांचा आदेश होता. कलेक्टर साहेबांचा आदेश जुन्नर शहरातील सर्व नगरसेवकांनी स्वीकारला. स्वीकारल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिटिंगला यायचं. सगळ्या नगरसेवकांनी त्या आदेशानुसार ठरवलं. मिटिंगला आल्यानंतर विरोधी पक्षातील जे नगरसेवक होते ते त्या मिटिंगला आले नाही. त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाला केराची टोपली अक्षरशः दाखवली. आणि त्याच्यानंतरून आता घडलेला जो प्रकार आहे, 15 मिनिटं कमीत कमी वाट तर पाहा ना, कोण येते कोण नाही. म्हणजे सीओ साहेबांना ऑलरेडी माहित होतं का ते नगरसेवक येणार नाही, किंवा त्यांचं काय कोऑर्डिनेशन झालं होतं का? म्हणजे हा जो प्रकार आहे, हा प्रकार 100% चुकीचा आहे. आणि तुम्ही जो मुद्दा माझ्या मगाशी मला प्रश्न विचारला की संबंधित विषयाची आम्ही अजितदादाकडे तक्रार करणार आहोत का, 100% या विषयाची आम्ही अजितदादा पवार साहेबांकडे तक्रार करणार आहोत. आम्ही सर्व नगरसेवक, आता आमचं थोड्या वेळापूर्वी सगळ्यांचं बोलणं झालं. आम्ही जुन्नर तालुक्याचे माजी कार्यसम्राट आमदार अतुल शेठ बेनके साहेबांशी फोनवर बोललो. अतुल शेट्टी आम्हाला एक 2-4 दिवसानंतर, थोडं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत धामधूम कमी झाल्यानंतर, ते आमची 100% कलेक्टर साहेब अजितदादांकडे आम्ही कलेक्टर साहेबांची भेट तिथे घेणार आहोत. आणि आमचा प्रश्न जो आहे आम्ही मांडणार आहोत. 100% जे काम कोल्हे साहेब जुन्नर नगरपालिकेत करत आहेत ते काम चुकीचं आहे. आणि नक्कीच या कामाचा आम्ही निषेध केल्याशिवाय राहणार नाही. व जुन्नर शहराच्या प्रत्येक कामासाठी, विकास कामासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. आम्ही शहराच्या विकास कामाला कदापि खोडा घालणार नाही. आम्ही नगरपालिकेच्या प्रत्येक कामासाठी आम्ही स्वतःला ग्राउंडवर उतरून फील्डवर काम करणारी आम्ही सर्व नगरसेवक, सर्व मंडळी आहोत. त्यामुळं आम्ही सर्व नगरपालिकेमध्ये आता जो कार्यक्रम आज जो यांनी रद्द केला, नगरसेवक, काही विरोधी नगरसेवकांनी त्या कार्यक्रमाला केराची टोपली जरी दाखवली असली, पण आम्ही आमचं कर्तव्य पार पाडणार. आम्हाला जशी कलेक्टर साहेबांची नोटीस होती त्या नोटिसीप्रमाणे आज आम्ही दिवसभर नगरपालिकेमध्ये थांबून राहणार. आम्ही सकाळपासून चहाचा घोट सुद्धा न पेता आम्ही सर्व नगरसेवक या ठिकाणी आलो. का तर शहराची कामं झाली पाहिजे, शहराचा विकास झाला पाहिजे. आपला शहर हे जुन्नर तालुक्यामध्ये प्रामुख्याने जुन्नर शहर जो आपला आहे, हा महाराष्ट्राच्या पटलावर गाजला पाहिजे. विकास कामाच्या बाबतीमध्ये आम्ही कधीच खोडा घालणार नाही. पण ही जी विरोधी नगरसेवक जी आहेत, यांना विकास कामाशी देणं घेणं नाही. हे यांच्या पद्धतीने यांचं राजकारण करत आहेत. त्यांना त्यांचा लखलाभ, सीओ साहेब जे राजकारण करत आहेत त्यांना त्यांचा लखलाभ. पण आम्ही नक्कीच जे झालेल्या घटनाक्रम आहे याचा आम्ही 100% जाहीर निषेध करतो. व त्या जे प्रकरण घडलंय त्याला आम्ही नक्कीच वाचा फोडणार. व आमचे वरिष्ठ नेते, आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांच्यापर्यंत हा विषय नेऊन या विषयाला आम्ही मार्गी लावणार म्हणजे लावणार. एवढंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.